पश्चिम घाटाच्या कुशीत काली नदीच्या काठावर असलेलं एक जंगल, जिथे वाघाची डरकाळी व काळ्या हॉर्नबिलचा आवाज ऐकण्यासाठी सगळे आतुर असतात. हे आहे दांडेली, कर्नाटकचं जंगलरत्न. चला तर आज आपण भेट देऊ दांडेली येथील जंगल सफारीला. उन्हाळ्यात सुद्धा हिरवीगर्द झाडी व त्यातून सुकवणारा प्रवास करत आपण अशा एका तळ्याच्या काठावर येऊन पोचलो, जिथे आकर्षक कमळाच्या फुलांनी तो तलाव सजला होता. तेथून प्रवास करत आपण पोचलो ते दांडेलीतील जंगल सफारी येथे. या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ऑफिस असून तेथेच तिकीट काउंटर सुद्धा आहे. तिकीट घेतल्यानंतर जंगल सफारीवर जाणारी व्हेकल अलोकेट केली जाते. सुरुवातीला या परिसरात ग्रामीण जीवनावर आधारित पुतळ्यांच्या रूपातील दृश्य साकारले आहे. त्यानंतर मुख्य जंगल सफारी सुरू होते. दांडेली वन्यजीव अभयारण्य कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या पायथ्याशी व काली नदीच्या दोन्ही बाजूस पसरले आहे. हे सदाहरित जंगल 834 चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये पसरले आहे. येथील उंचच उंच वृक्ष संपदा ही प्राणी व पक्ष्यांसाठी नंदनवनच आहे. येथे हरणांच्या विविध प्रजाती पाहावयास मिळतात. प्रथम आम्हास चितळ म्हणजे स्पॉटेड डिअर दिसले. ते 10 ते 15 जणांच्या कळपामध्ये होते. नराच्या डोक्यावर फांदीरूपी शिंगे होती. चितळ व लंगूर माकडे ही एकमेकांना धोक्याची चाहूल देत सावध करत होती. जंगलामध्ये भटकंती करत असताना अनेक ठिकाणी आपला राष्ट्रीय पक्षी मोर दिसून येतो. ही जंगल सफारी पूर्ण करण्यासाठी सुमारे 1.5 ते 2 तासाचा कालावधी लागतो. जंगलातून प्रवास करत असताना चोहीकडे लक्ष ठेवावे लागते. प्राणी पक्ष्यांबरोबरच सरपटणारे जीव सुद्धा दिसून येतात. तेवढ्यात रस्ता पार करत असणारा हरिण टोळ जातीचा साप म्हणजेच ग्रीन स्नेक दिसून आला. अभयारण्याच्या एका ठिकाणी पाण्याची तळी आहेत. या ठिकाणी प्राणी पाणी पिण्यासाठी येतात व याच ठिकाणी प्राणी दिसण्याची शक्यता जास्त असते. आम्हाला एका तळ्याच्या काठावर सांबरांचा कळप दिसला. जंगलात जसजसे आपण पुढे जाऊ तसे ते अधिकच घनदाट होत जाते. या जंगलास काली टायगर रिझर्व फॉरेस्ट असेही म्हणले जाते. आणखीन एका तळ्याच्या काठावर सांबराचा दुसरा कळप दिसला. यामधील नराच्या डोक्यावर अतिशय आकर्षक डौलदार शिंगे होती.
पुढे उंच झाडावर महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणजे शेकरू दिसला. हा खारीचाच एक प्रकार आहे, पण आकाराने तो मोठा असतो. झाडांवरील उंच भागात तो फळ खाण्यात व्यस्त असतो. त्यानंतर असा एक पॉइंट येतो जिथून पश्चिम घाटाचे सुंदर जंगल व दऱ्या पाहता येत होत्या. या ठिकाणी गव्यांच्या पायांचे ठसेही दिसून येत होते. परतीच्या वाटेवर असताना एका सुकलेल्या तळ्यांमध्ये आणखीन काही हरणांचा कळप दिसून आला. अनेकदा प्राणी इतक्या अचानकपणे गायब होतात की कॅमेऱ्यामध्ये टिपणेही ते शक्य होत नाही. जंगल सफारीच्या मार्गावरच एक एलिफंट कॅम्प लागतो. येथे पाळीव आशियाई हत्ती अगदी जवळून पाहता येतात. येथे सकाळी व संध्याकाळी अशा काही विशिष्ट वेळेतच या ठिकाणी भेट देता येते. लहान मुलांसाठी येथे भेट देणे चांगला अनुभव देतो.